नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. वर्षभर आपल्याला मटार लागत असतो, फक्त 3 महिने थंडीमध्ये आपल्याला हा मटार मिळतो. मग आपण आपल्याला फ्रोझनचा मटार आणावा लागतो, पण तो चांगला मिळेलच असे नाही. त्यामुळे आपण आज त्यासाठी मी इथं एका कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये 2 चमचे साखर आणि 2 चमचे मीठ टाकायचं आहे. मिठाचा आणि साखरेचा प्रिझर्वेटिव्ह म्हणून आणि मटार हिरवा राहण्यासाठी चांगला उपयोग होतो. त्यामुळे ते टाकायचं आहे आपल्याला. आणि पाण्याला चांगली उकळी आल्यावर आपल्याला मटार टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. हे बघू शकता, पाणी उकळण्याची प्रोसेस आता बंद झाली आपली. पण मटार चांगला असा वरती यायला लागला की समजायचं चांगला शिजायला लागलेला आहे. यासाठी दुसरीकडे एका गमेल्यात मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. हे बघू शकता, मटार आपला वरती आलेला आहे पाण्यातून. आता हा आपल्याला एका चाळणीमध्ये काढायचा आहे. 3 ते 4 मिनिटच आपल्याला हा उकळून घ्यायचा, जास्त ओव्हरकुक करायचा नाही आहे. हा चांगला निथळून घेतला एका चाळणीमध्ये की लगेच आपल्याला बर्फाच्या पाण्यात, हे बघू शकता तुम्ही, चांगला थंड पाण्यामध्ये मी ठेवलेला आहे 5 ते 10 मिनिटं जवळजवळ. आणि हा निथळून घेतला चांगला. आणि आता कॉटनच्या टॉवेलवर किंवा चांगला कपडा असेल कॉटनचा तुमच्याकडे, तर त्याच्यावर चांगला हा 10 ते 15 मिनिटं सुकवून घ्यायचा. म्हणजे आपला मटार वर्षभर चांगला राहण्यासाठी फायदा होतो त्याचा. आणि ह्या झिपलॉकच्या पिशव्या आहेत, त्यामध्ये आपल्याला जसा लागतो तसा थोडा थोडा भरून घ्यायचा. एकाच पिशवीमध्ये भरून ठेवायचं नाही. जर तुमच्याकडे अशा पिशव्या नसतील तर भरायचा नाही आपल्याला. हा हवाबंद डब्यातही पॅक करून ठेवू शकताय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. थँक्यू.